आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आता काय सांगाल, ज्या पद्धतीनं अजितदादांचा अपघात झाला होता त्यावर शंका उपस्थित केल्या जातात. आता जे आहे ते या सगळ्या अपघाताची चौकशी रोहित पवार खाजगी याच्या गुप्तहेर संघटनेमार्फत करून घेण्याची माहिती आहे. खरं तर अजितदादाच्या अपघाताला संशयाला 100% जागा आहे. कारण ब्लॅक बॉक्सच बंद होतो तर ब्लॅक बॉक्स कशासाठी असतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाची किती वाईटातली वाईटात दुर्घटना जरी झाली तरी ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा असतोच. आणि मला वाटतं तोच बंद पडला असं म्हणत असताना रोहित पवारांनी जे पावलं उचलतात, फक्त त्याच्यात राजकारण करू नये त्यांनी, पण निष्पक्षपातीपणे मला असं वाटतं अजितदादांच्या मृत्यूची ॲक्सिडेंटची चौकशी झालीच पाहिजे. सरकार कमी पडतं आहे म्हणूनही होतं ना. सरकार संदिग्धपणेच बोलतं आहे, सरकार काही एजन्सीजला पाठीमागं घालते असं प्रकारचं मला असं वाटतं सकृतदर्शनी दिसतं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तपास व्हायला कोणतीच हरकत नाही. आपण बघतोय रोहित पवारांनी जे ते 5 ते 6 दिवसापूर्वी प्रेस घेतली होती आणि ब्लॅक बॉक्स बघत शंका उपस्थित केली होती आणि तशीच माहिती आता पुढे येते. खरं आहे ना, मी तेच बोललो. ब्लॅक बॉक्स म्हणजे किती काही हो, ब्लॅक बॉक्स हा असतोच. आता मला आठवतं आम्ही लहान असताना कोणत्या तरी समुद्रात ॲक्सिडेंट झाला होता. तो ब्लॅक बॉक्स सापडला ना समुद्रात, किती तळाशी जाऊन काढला, तो चांगला होता, तो व्यवस्थित होता, त्यातून सगळे पुरावे सापडतात. ब्लॅक बॉक्स हे विमानातलं महत्त्वाचं सुरक्षिततेचं, कारण शेवटी विमान किती उंच असतं, काय असतं, कसं असतं, त्याच्यात काय चालू याच्यावर थोडी कोणाचं काही कळू शकतं. म्हणून ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा पुरावा आहेच आहे. बच्चू कडूंची एक प्रतिक्रिया समोर आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 जे नेते आहेत ते भाजपाचे आहेत आणि राष्ट्रवादीत राहून त्यांना राष्ट्रवादी कमी करायची. असू शकतं, आता त्याला काय, कारण जे आत्ता जे अजितदादांसोबत असणाऱ्या नेत्यांचं वर्तन जर बघितलं अजितदादा गेल्यानंतर तर ते भाजपला पूरक असंच आहे. अजितदादांचं थोडी तसं वर्तन होतं. अजितदादा तर जिथं स्वाभिमान दुखावला तिथं भारतीय जनता पार्टीला सुद्धा दम द्यायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं, की तुमचे पण भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे असं बोलले होते. अशी धमक आत्ता जे राष्ट्रवादीचे नेते स्वतःला म्हणतात यांच्यात एकाती नाही, कारण यांच्याच फाईल भाजपाजवळ आहे. तटकऱ्यांच्या आहे, पटेलांच्या आहे. पटेलांच्या विषयी तर मोदीजी काय बोलले होते, जो मिर्ची से व्यापार करता है, मिर्ची का व्यापार करते है, ये मिर्ची से व्यापार करते है. इक्बाल मिर्ची बरोबर त्या प्रफुल्ल पटेलाचा संबंध कोणी नाही, देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेला आहे. आणि असे लोक काय करणार आहे. बरं, विलिनीकरणावर बोलताना सुप्रिया सुळे असं म्हणतात की आता माझा भाऊच राहिला नाही, त्यामुळे कोण काय बोलते यावर फरक पडत नाही. बरोबर आहे. शेवटी विलिनीकरण कोणाचं करायचं होतं, अजितदादा पवार आणि शरद पवार यांचं होतं. आता अजितदादाच नाही म्हटल्यावर सुप्रियाताईची भूमिका काय चूक आहे असं नाही म्हणता येणार. सुप्रिया सुळे असेही म्हणतात की 6व्या माळ्यावर राहणारे मुख्यमंत्री तिसऱ्या मजल्यावर जे ते रेड करतात. आता मुख्यमंत्री स्वतःच रेड करत आहेत की काय. नाही, खरं आहे, राज्याच्या इतिहासात मंत्रालयात रेड करावी लागली याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, त्यांच्या पक्षाचं सरकार आहे, त्यांच्या पोलिसांना मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावर रेड करावी लागते. आता भारतीय जनता पार्टीचा मंत्री असता तर अशी रेड केली असते का देवेंद्र फडणवीसांनी, हा पण मनात मुद्दा आहेच आहे ना. आणि त्याच्यामुळं मंत्रालयात रेड होते याचा अर्थ या सरकारला सगळ्यात मोठं लाजीरवाण आहे. परंतु या सरकारला लाज शरम राहिलेलीच नाही आहे. त्यांना उलटे या दुसऱ्या पक्षाची लाज शरम सगळी हिसकावून घ्यायची, ह्या त्याच्यातला प्रकार दिसतोय. कथित पुणे जे आहे ते जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना कुठेतरी अभय मिळताना पाहायला मिळतो. त्या खरेदीवर जे आहे ते पार्थ पवार यांची स्वाक्षरी नव्हती अशी सुद्धा माहिती समोर येते. मला असं वाटतं चौकशी होते. मी सध्याच्या घडीला तरी या दुःखद प्रसंगी मी व्यक्तिगतरित्या कोणावर आरोप करणार नाही, याच्याविषयी अवकाश बोलता येईल, परंतु जे सत्य आहे ते व्हावं ही अपेक्षा आहे. आपण बघतोय संभाजीनगरमध्ये उपमहापौर निवडीवरून जे आहे ते शिरसाट आणि जंजाळमध्ये नाराजी होती, वादसुद्धा झाला. आता जे आहे ते गटनेतेपदासाठी सुद्धा चुरस पाहायला मिळाली आणि आमदार जयस्वाल यांचे समर्थक गटनेतेपदी वरणी लागले. त्यामुळे पुन्हा शिरसाट यांना नागरेंचे नाव समोर येतं आहे. त्यामुळे पुन्हा शिरसाट यांना डावण्यात येते का. त्यांच्या पक्षाचा इंटरनल भाग आहे. असं काही पक्षाचे जे प्रमुख लोक निर्णय घेतात तो महत्त्वाचा असतो. गट आणि तट कोणाला करायचं तर त्यांनी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या पार्टीच्या इंटरनल याच्यात मी काही जास्त तोंड खुपसायची गरज नाही असं मला तरी वाटतं. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.